मग माऊलीचे चरित्र आपल्याला परिपूर्ण भेटले का? नाही. राष्ट्रसंत अंबेडकर महाराजांनी खूप शोध केले, त्यांच्याकडून थोडाफार सापडलं, कारण जे काही सापडले तेच आपल्या डोळ्यासमोर आहेत. मग चरित्र काय आहे माऊलीचं? माऊलीचे जन्म कधी झालेले आहेत? सर्वांना माहिती आहे, माघ शुद्ध पंचमी माऊलीचा जन्म आहे. 1482 साली माघ शुद्ध पंचमीला गुरु आपलं मन्मथ माऊलींचा जन्म झाला. कुठं जन्म झाला? ह्याच आपले नेनगुनूर, त्या वेळातला आत्ताचे नेकनूर. आता आपलं काय गाव आहे ते नेकनूर, इथे माऊलीचा जन्म 1482 माघ शुद्ध पंचमी दुपारच्या वेळामध्ये माऊलीचा जन्म झाला. माऊलीच्या जन्माचं सुद्धा एक कारण आहे, कारण माऊलीचं मायबाप म्हणजे शिवलिंग स्वामी आणि माते पार्वती मातेचं, पार्वतीबाई माते दोघंही दाम्पत्य शुद्ध जंगम कुळातले ह्या दोन्ही दाम्पत्य मूळ असे शिवलिंग स्वामी कळंबचे, उस्मानाबाद जिल्हा कळंबचे मूळ शिवलिंग स्वामी होते. तिथून त्यांनी दोघेही सुद्धा आजोळे म्हणजे पार्वतीबाईचं आपले बायकोची घरी शिवलिंग स्वामी आले आणि ह्याच नेकनूरमध्ये राहायला सुरुवात केलं. आणि इथं राहिल्यानंतर अनेक वर्ष राहिल्यानंतरही सुद्धा त्यांना कुठल्याही संतान प्राप्ती होत नव्हतं. म्हणून त्यांनी अनेक वर्ष राहिल्यानंतर वाट पाहून म्हटले, गावात चर्चा केले. त्या वेळातलं जंगम कुळातलं होते सगळे, पूर्ण गुरुलिंग जंगमाची सेवा करणारा त्या घराणा होता. मग त्यांना वाटलं आपण नक्की गुरु घरामध्ये जाऊ, तर गुरुचं कृपा आपण घ्यावं, म्हणून त्याने त्यांचे कुळगुरू असलेले माणूर मठाचे त्यावेळातले बसवराज स्वामीकडे त्यांनी गेले.